योजना अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. पण बघा, यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटपासाठी काही टप्पे निवडण्यात आलेले आहेत. त्या टप्प्यांमध्ये पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दिली जाणार असून यामुळे लाखो शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळेल. आता यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर पीक विम्याचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील आणि हे पैसे पूर्ण आता वाटप होणार असून महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे. आणि या माध्यमातून सरकार जे आहे ते पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना डीबीटीच्या द्वारे आता पूर्ण देऊन टाकणार असून डीबीटीला आता जे आहे ते मान्यता देण्यात आलेली आहे. तर चला, हे पैसे कसे वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होऊ शकतात, कशा स्वरूपात हे वाटप होणार आहे, संपूर्ण अपडेट माहिती आपण बघणार आहोत. यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर चला, या ठिकाणी आता संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात. बघू शकता, शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय झाला आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्ट सांगितलं आहे की शेतकरी हितासाठी अखेर आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. शेतकरी चांगलेच खुश होणार असून एक मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे. बघा, आता डायरेक्ट राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे केलं जाणार आहे. केंद्र सरकारकडून वेगळीच रक्कम आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगळीच रक्कम अशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण पैसे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होईल आणि लाखो शेतकरी बांधवांना एक मोठा आता दिलासा मिळेल. बघा, पैसे आज येणार आहेत का, आज येणार तर कोणत्या जिल्ह्यात येणार, उद्या येणार तर कोणत्या जिल्ह्यात येणार आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत, अशा संपूर्ण जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून राहिलेला व्हिडिओ तुम्ही आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण अपडेट सविस्तर देखील आता पाहायला मिळेल. बघा, पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई पूर्ण शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. काहींना 17,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे, काहींना 12,000 रुपयांचा मिळणार आहे, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा आता त्यांच्या खात्यात दिला जाणार आहे आणि काही शेतकऱ्यांना 20,000 ते 25,000 रुपये देखील रक्कम जी आहे ती पीक विम्याची मिळू शकते. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाहीये. सरकारच्या माध्यमातून पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत आता ही जमा होऊ शकते. ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना सध्या सुरू असून या महिन्यात सरकारला पूर्ण रकमेचं वाटप करायचं आहे. कोणते शेतकरी नाराज करायचे नसून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सरकारला पैशाची रक्कम जी आहे ती द्यायची आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पीक विमा जमा होणार असून जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्या क्षणी तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळतील आणि सरकार जी रक्कम आता वाटप करणार आहे पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून देणार असून जर यादीमध्ये आता तुमचं नाव असेल तर तिकडून पैसे पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यात पूर्ण हा पीक विमा नुकसान भरपाई जो काय जी रक्कम आहे ही तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत तुम्हाला बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर करून टाकलेला आहे आणि हीच तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा हा जो निर्णय आहे तो सरकारने तुमच्यासाठी आता घेतलेला आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून ही लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, आता हे नेमके पैसे कसे मिळणार आहेत, जार नेमकी काय माहिती येत आहे, संपूर्ण आता अपडेट सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे आता वाटप सुरू होत आहेत, कुठे सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, आता ती यादी तुम्हाला दाखवत आहे. आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघू शकता, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळणार असून ही एक सर्वात मोठी घोषणा आता म्हणू शकतो. बघा, या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून डायरेक्ट पीक विमा पूर्ण दिला जाणार असून केंद्राकडून पण पूर्ण मान्यता आता मिळालेली आहे. त्यामुळे आता पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. ही सर्व पात्र असलेली आता रक्कम शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून भेटणार असून पात्र यादी पण आता आलेली आहे. बघा, आता ती यादी पण या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल अशा शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळू शकतात. तर बघा, आता पैसे लवकर मिळण्याची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते पण
पण तुम्हाला सांगतो आणि का मिळू शकतात सर्वात आधी ते पण सांगणार आहे. जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी हा 17,000 रुपयांचा पीक विमा पूर्णपणे मिळेल. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची 5,000 नाही, 10,000 नाही, 15 नाही तर डायरेक्ट 17,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. त्यांची ती घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता याच माध्यमातून शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे आपल्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे वर्ग होणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये किंवा आता चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाहीये. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे आता तुम्ही काळजी करणं सोडून द्या किंवा चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय आता तुमच्यासाठी समोर आलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे आता हे जमा होतील, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का, तुमच्या तालुक्याचं आहे का, आता हे पण मी तुम्हाला दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघू शकता. आलेल्या माहितीनुसार काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 74,000 रुपये हेक्टरी पीक विम्याचे पण देण्यात येणार आहेत. जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर 74,000 रुपये हेक्टरी जो पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तो पण तुम्हाला मिळू शकतो. पण ते 74,000 रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत ही बातमी तुम्हाला माहिती पुढे दाखवणार असून यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती आता सविस्तर बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी आता आपण संपूर्ण अपडेट बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यातील शेतकरी बांधवांना आता सरकारच्या माध्यमातून जे आहे ते पैसे देण्यात येणार आहेत. पण आता यामध्ये तुम्हाला काही कामे पण करायची आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे येणार नाहीत. जर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला करावी लागणारच आहेत. जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं देखील आता खूपच गरजेचं ठरणार आहे. मग चला मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितली ती माहिती सांगतो. म्हणजे तुम्ही जर ती 2 कामे लवकर करून घेतली तर तुम्हाला पीक विमा वगैरे सर्व काही मिळेल. जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे वगैरे पैसे काही जमा होणार नाहीत आणि तुम्हाला काही दिलासा मिळणार नाही. त्यामुळे ही पण गोष्ट आता तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर चला आता पूर्ण पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि कोणती 2 कामे तुम्हाला करायची आहेत, संपूर्ण माहिती आता राहिलेल्या 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आता संपूर्ण अपडेट समोर आलेले आहे. आलेल्या माहितीनुसार हे पण सांगतो की जो पीक विमा सरकार 74,000 रुपये काही शेतकऱ्यांना देणार आहे त्याचं कारण काय ते पण सांगतो. कारण ही खूपच मोठी रक्कम आहे. बघा जवळपास विचार केला तर 1 लाखाच्या जवळ रक्कम आहे. पण ही रक्कम देखील देणं सरकारच्या माध्यमातून गरजेचं होतं कारण शेतकऱ्यांना तेवढी गरज पण होती. आणि हे 74,000 रुपये रक्कम जी आहे ती शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे सरकार देणार आहे. आणि हे कोणत्या तालुक्यात देणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. कोणत्या मंडळामध्ये हे पैसे वाटप होणार आहे ती पण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल किंवा त्या मंडळामधील तुम्ही शेतकरी असाल आणि पात्र असाल तर तुम्हाला पण हे 74,000 रुपये मिळू शकतात. पण सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला करायची आहेत. बघा प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करावी तरच तुम्हाला पीक विमा मिळेल किंवा तुमचं नाव पीक विम्याच्या यादीत येईल. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे शेतकरी बांधवांनी केली नाही तर पीक विमा भेटणार नाही. त्यामुळे कोणती 2 कामे करायची ही माहिती बघण्यासाठी आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांची आपण यादी देखील बघण्याचं काम करूयात, म्हणजे संपूर्ण अपडेट आता सविस्तर ऐकायला मिळेल. बघा आता स्पष्टपणे या ठिकाणी यादी आलेली असून शेतकरी बांधवांनो यादीमध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला कोणता बघायला मिळतोय तर नाशिक जिल्हा होय. आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील पीक विम्याची गरज आहे. पीक विमा देखील या ठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पण पैसे लवकर मिळू शकतात अशी एक माहिती सूत्रांकडून येत आहे. बघा नाशिक जिल्ह्याचं पण नाव यादीत असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो तुम्हाला लवकर पैसे मिळतील. काळजी करण्याचं कारण नाहीये. कारण या ठिकाणी पीक विम्याचे आता जे आहे ते हप्ते रखडलेले आहेत. पीक विमा वाटप थोडेफार राहिलेले आहे. त्यामुळे आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी कोणाला 12,000 रुपये मिळू शकते, कोणाला 15,000, कोणाला 17,000 रुपये किंवा यापेक्षा कोणाला अधिक कमी मिळू शकते. सगळ्यांना एकत्र रक्कम मिळणार नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वेगवेगळी रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत टाकण्यात येणार आहे. बघा यानंतर काही तालुके आहेत. येवला तालुका, जर या येवला तालुक्यातील कोणी शेतकरी राहणारे असाल तर या येवला तालुक्यात देखील पूर्ण पैसे जमा होणार आहेत. होय आता येवला तालुका
याही ठिकाणी पीक विमा मिळेल। त्यानंतर सिन्नर तालुका असेल, सिन्नर तालुक्यात पण शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्याचे चान्सेस आहेत। याही ठिकाणी मदतीची गरज आहे आणि पूर्ण पीक विमा याही ठिकाणी आता वाटप होऊ शकतो। सिन्नर तालुक्यामध्ये 17,000 रुपये मिळू शकतात पीक विम्याचे, किंवा काहींना 15,000 रुपये मिळू शकतात, पण पूर्ण रक्कम ही बँक खात्यात जमा होऊन जाईल। त्यामुळे काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाहीये। पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना आता देण्यात येणार आहे आणि पूर्ण रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता चिंता देखील करण्याची कसलीच गरज पडणार नाही। तर चला यानंतरचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी सरकार पीक विम्याची पूर्ण वाटप करणार आहे, अशा पुढील जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी बघूयात आणि कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती बघूयात। कारण जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे करणं झालं नाही, जर केली नाही तर पीक विम्याच्या यादीत काय आपलं नाव यायचं नाही आणि पीक विम्याच्या यादीत जर नाव नाही आलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे जे काही पैसे वाटप होतील हे पैसे आपल्याला मिळायचे नाहीत, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणती 2 कामे आपल्याला करावी लागतील याबद्दलची आता राहिलेली माहिती आपण बघूयात। बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार संपूर्ण अपडेट आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे आता मिळणार आहेत। इथे काय सांगितलं आहे बघा, एप्रिल 2026 मध्ये रब्बी 2025-26 हंगामासाठी गहू, हरभरा, ज्वारी आता या ठिकाणी पात्र शेतकऱ्या ई पीक विमा बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याचे दावे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत चाललेली आहे असू शकते। बघा आता हे वितरण साधारणतः एप्रिल ते जून 2026च्या दरम्यान जे आहे ते टप्प्याने होते। सगळ्यांच्याच बँक खात्यात वेगवेगळी रक्कम जमा केली जाते अशी माहिती आहे। म्हणजे आता या एप्रिल महिन्यापासून ते जून पर्यंत कोणाला पण पैसे मिळत राहतील आणि जे पात्र आहेत त्यांच्या खात्यात हे पैसे पूर्ण जमा होतील, काळजी करण्याची गरज नाहीये। बघा आलेल्या माहितीनुसार आता पीक विमा वाटप आता या ठिकाणी यादी जिल्हा जाहीर झालेली असून एप्रिल 2026 या ठिकाणी आता पीक विम्याचे पैसे कोणाला मिळणार आहेत तर बघा आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागणार आहेत या संदर्भातील पण माहिती आता समोर आलेली आहे। बघा आलेल्या माहितीनुसार अनेक भागात मागील हंगामात पिकांच्या नुकसानीचा विमा जमा होत आहे। उन्हाळी ई पीक पाहणी 8 एप्रिल 2000 पासून उन्हाळी ई पीक हंगामातील पिकांची ई पीक पाहणी सुरू झाली असून ती पूर्ण करणे अनिवार्य असल्याची एक माहिती समोर आलेली आहे। सुधारित नियम 1 रुपयात पीक विमा योजना रद्द करण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांना प्रमाणित प्रीमियम जे आहे ते आता बघायला मिळणार असून तुम्हाला विमा घ्यावा लागेल। नवी तरतूद वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे नुकसान आणि अतिवृष्टीमुळे भात पिके पाण्याखाली जाणे याचा समावेश 2026च्या पीक विमा योजनेत करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा उत्तम निर्णय सरकारचा आहे, योग्य निर्णय असल्याने शेतकऱ्यांना एक चांगला आधार आता मिळू शकतो। चला हे पीक विमा नुकसान भरपाईचे 17,000 रुपये जी काही रक्कम वाटप होईल ती नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी होऊ शकते, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते पैसे सर्वात आधी मिळतील, कोणते जिल्हे आहेत आणि कोणती 2 कामे करायची आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जो 74,000 रुपयांचा पीक विमा सरकार काही तालुक्यात देणार आहे तो नेमका का देणार आहे आणि कोणाला देणार आहे आणि सर्वांना देणार आहे का या संदर्भातील महत्त्वाची माहिती आता तुम्हाला दाखवणार असून राहिलेला आता छोटासा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती आता बघायला मिळेल। कारण की शेतकरी बांधवांनो 17,000 रुपयांचा पीक विमा तर मिळेलच, पण 74,000 रुपयांचा पण पीक विमा आता दिला जाणार आहे आणि हा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप केला जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू होत आहे आणि कोणती 2 कामे करावी लागतील या संदर्भातील आपण माहिती बघूयात। बघा आलेल्या माहितीनुसार आता केळी उत्पादक शेतकरी बांधवांना 74,000 रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला असून गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे। या मंडळांसाठी उच्च व निम्न तपासणीची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी 74,678 रुपये भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। ही एक आनंदाची बातमी असून शेतकरी बांधवांना या माध्यमातून चांगला दिलासा मिळणार आहे आणि ही सर्वात मोठी खुशखबर शेतकरी बांधवांसाठी आता समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा कसली चिंता आता करू नका। तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वेगवेगळी रक्कम पीक विम्याची वाटप केली जाणार आहे ही माहिती आता आपण बघूयात आणि कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं सांगतो आणि कोणती 2 कामे आपल्याला करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीक विमा जमा होईल ही पण माहिती आपण बघू।
तर बघा आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. बघा आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचं पण नाव असून सोलापूर जिल्ह्यात पण लवकर पीक विम्याचे वाटप होऊ शकते. सोलापूर, पंढरपूर, माढा, त्यानंतर अजून आसपासचे तालुके, करमाळ्याचा भाग असेल, या आसपासच्या बऱ्याच तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण आता केलं जाणार असून शेतकरी बांधवांना कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी असू शकते. बघा धाराशिव जिल्हा असेल, धाराशिव जिल्ह्यात पण पूर्ण पैशांचे वितरण होणार असून डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहिल्यादेवीनगर जिल्हा याही ठिकाणी पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे. बुलढाणा, बीड या जिल्ह्यांसह अनेक भागात आता पीक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याने शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज पडणार नाही. बघा आता केळी उत्पादकांना जो 74,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे तो कोणकोणत्या तालुक्यात मिळणार आहे तर बघा मुदखेड, बारड आणि अर्धापूर या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होणार असून पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट होती. अशाच अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका जेणेकरून अशाच अपडेट बघायला मिळतील. धन्यवाद.